नमस्कार. नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप महत्त्व आहे. जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही नवरात्रीतले 9 दिवससुद्धा कन्यापूजन करू शकतात. पण जर जमलं नाही तर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन करू शकतात. अष्टमी किंवा नवमी तिथी कन्यापूजेला विशेष महत्त्व आहे. किंवा जर तुम्हाला हे सुद्धा जमलं नाही तर तुम्हाला वेळ भेटेल तसा नवरात्रीमध्ये 9 दिवसांपैकी कोणत्याही दिवशी कन्यापूजन करू शकता. कन्यापूजेला 2 ते 10 वर्ष वयोगटातील 9 मुलींना घरी बोलावून कन्यापूजा केली जाते. या मुलींना साक्षात देवीचं रूप मानले जाते. यांना कुमारिका असे म्हणतात. कुमारिका घरी आल्यावर त्यांना देवीचं रूप मानून त्यांची मनोभावे स्वागत करावे. पाय धुवून त्यांवर कुंकू लावावा. स्वच्छ आसनावर त्यांना बसवावे. कपाळावर कुंकू लावून त्यांच्या आवडीप्रमाणे गोडधोडाचे जेवण करावे किंवा प्रसाद म्हणून खीर, पुरी, शिरा, मसाला दूध नैवेद्य दाखवावा. यथाशक्ती कुमारिकांना गजरा, दक्षिणा आणि भेटवस्तू द्यावी. भेटवस्तूमध्ये आवर्जून लाल कलरची चुनरी द्यावी. आपल्या इच्छेप्रमाणे यथाशक्तीप्रमाणे कुमारिकांचे पूजन करावे.